राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये बैठक सुरू आहे। महायुतीमध्ये राज ठाकरे आल्यामुळे त्यानंतरची ही बैठक सुरू आहे। महायुतीत राज ठाकरेंचा सहभाग करून घ्यायचा, त्यांना किती जागा द्यायच्या, सोबतच कोणकोणत्या ठिकाणच्या जागा द्यायच्या, अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत। शुभम, गेल्या पाऊण तासापासून बैठक सुरू आहे, आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे? जगदीशजी, बघायला गेलं तर 1 तासापेक्षा आता जास्त वेळ झालेली आहे ही बैठक सुरू आहे आणि कुठेतरी अशी सुद्धा एक गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी खूप आधीच केली होती आणि जेव्हा त्यांनी 400 पारचा नारा दिला त्यामुळे त्यांना ठाम विश्वास आहे, त्याच अनुषंगाने त्यांनी दिली होती। पण राज ठाकरेंसोबत या बैठकीमध्ये ही सुद्धा चर्चा होऊ शकते, कारण की लोकसभा निवडणुकीसाठीच फक्त महायुतीमध्ये समाविष्ट आहे, एनडीए मध्ये समाविष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल सुद्धा जागा वाटप असेल किंवा अन्य कुठल्या चर्चा असतील त्या सुद्धा तेवढ्याच प्रामुख्याने होऊ शकतात, हा सुद्धा एक अंदाज आहे। कारण की लोकसभा निवडणुका जरी समोर असल्या तरी महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुका होतात आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होत असतात। त्याच अनुषंगाने या सुद्धा बैठक, आजची जी बैठक आहे ती सुरू असू शकते। जगदीशजी, धन्यवाद। शुभम, तू या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या तिघांमध्ये गेल्या तासाभरापेक्षा अधिक काळ बैठक सुरू आहे। राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे हे सुद्धा महायुतीत सहभागी होणार का या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या प्रमुख तीन नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या 3 नेत्यांमध्ये मुंबईत ही गेल्या तासाभरापेक्षा अधिक काळ बैठक सुरू आहे। या बैठकीत राज ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना कोणत्या आणि किती जागा सोडायच्या या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। ही बैठक संपल्यानंतर या बैठकीत नेमकं काय घडलं या संदर्भातील माहिती मिळेलच। मात्र गेल्या तासाभरापेक्षा अधिक काळ ही बैठक सुरू आहे। 2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर मात्र या संदर्भात राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार की नाहीत या संदर्भात कोणतंही वक्तव्य माध्यमांसमोर आलेलं नाही, कोणीही दिलेलं नाही। त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत स्पष्टीकरण होईलच। शिवाय या बैठकीत राज ठाकरे यांना कोणत्या आणि किती जागा द्यायच्या या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या तासाभरापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 3 नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। एकीकडे राज ठाकरे यांना नाशिक आणि दक्षिण मुंबई या जागा मनसेला हव्यात अशी सुद्धा चर्चा आहे आणि या दोनही ठिकाणी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत। एकीकडे ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईत खासदार असले तरी या जागेवर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे। त्यामुळे या अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर गेल्या पाऊण तासाभरापेक्षा अधिक काळ या 3 नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे।